त्यानंतर खाते वाटपला वेळ, बंगल्यांवरनं तर भांडणं चालूच आहेत. आणि ते सगळं झाल्यानंतर पालकमंत्री कुठे ना कुठेतरी जाहीर झालेत आपल्याला वाटलं होतं, कारण पालकमंत्री असणं गरजेचं असतं. आणि पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री परदेशी असताना अचानक एक नोटिफिकेशन येतं की नाशिक जिल्ह्याच्या आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली जाते. हे नक्की काय चाललंय? याच्यात काही षडयंत्र आहे का? मुख्यमंत्र्यांना याच्यात माहिती होतं की नाही हे आम्हाला अजून माहिती नाही, कुठेच स्पष्टीकरण आलेलं नाहीये. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदांना स्थगिती म्हणजे तिकडचे जे पालकमंत्री म्हणून नेमले होते त्यांचा अपमान तर आहेच, पण खास करून कुठेतरी कोणीतरी नाराज व्हायचं, कुठच्या तरी चेल्यांनी जाऊन रस्त्यावर टायर जाळायचे, रस्ता रोको करायचा, आणि मग पालकमंत्री पदासाठी हावरटपणा, स्वार्थीपणा जो काही आहे, एक तर मंत्रीपदासाठी नंतर पालकमंत्री पदासाठी, ठीक आहे, ज्यांनी कोणी जॅकेट शिवून ठेवले असतील त्यांनी शिवून ठेवली असतील, पण प्रत्येक वेळी ते जॅकेट घालायचंच असं नसतं. आणि आपण पाहतोय की नाशिकचं असेल किंवा काल रायगडचं असेल, एवढं रात्री अचानकपणे रात्री मध्यरात्री ही नोटिफिकेशन आल्यानंतर स्थगिती दिली आहे. ह्याच्यात नक्की आम्ही समजायचं तरी काय? म्हणजे आत्तापासूनच हे स्वार्थी लोक एकमेकांशी भांडायला लागलेत. ही भांडणं काही जनतेच्या कामावरनं नाही आहेत, जनहिताची नाही आहेत, जनतेची सेवा अजून कशी चांगली करू शकतो ह्याच्यावरनं नाही आहेत. ही भांडणं ह्या सरकारमध्ये, ह्या भाजप सरकारमध्ये कुठचं खातं कोणाला मिळणार, कुठचा बंगला कोणाला मिळणार, ह्याच्यावरनं जर सुरू झाली असतील तर जनतेने ह्याच्यातून समजायचं तरी काय? बरं, हे स्थगिती पोटी दिलेली आहे तर एक आशय आहेत त्याच्यात, ज्यांच्याच कार्यकाळात योगायोगाने, मला माहित नाही त्याच्यात असं पुढे अजून काही गोष्टी येत आहेत, एसटीचा घोटाळा जो आता सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असं कळतंय, पण त्यांच्याच कार्यकाळात झालं असं कळायला काही दुसरं काही मार्ग नाही, त्यांच्याच काळात झालं असं वाटतंय. ते मग कोणीतरी जाऊन टायर जाळतो. खरं तर जर टायर जाळून, रस्ता रोको करून, जाळपोळ करून अशा स्थगिती येत असतील आणि अशी जर पालकमंत्री पदं मिळाली असतील तर हे चुकीचं आहे. त्यातून काढलं पाहिजे. हा हावरटपणा काही बरा नाही, हा स्वार्थीपणा बरा नाही. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की जे मुख्यमंत्री आम्हाला वाटत होते की कधी कोणासमोर झुकत नाहीत, मग ते जंगलाचा विषय असो किंवा कुठचाही विषय असो, जनतेचं पण ऐकत नाही, एका वेळी लाठीचार्ज केलं तरी चालेल, पण जनतेचं ऐकायचं नाही किंवा कोणासमोर झुकायचं नाही, असे मुख्यमंत्री एवढं संख्याबळ ईव्हीएमने दिल्यानंतर देखील झुकतात कसे आणि दादागिरी सहन करतात कसे, हा एक प्रश्न आहे. तसं पाहायला गेलं तर त्यांच्याकडे संख्याबळ आहे, दादागिरी सहन करण्याची गरज नाही त्यांना, पण त्यांनी आता सहन केलेली आहे. पहिलं पाऊल दादागिरी सहन करण्याचं टाकलेलं आहे. आणि ह्या रुसवे फुगवे, ही नाराजी कितपत चालू देणार, आणि असं जर सरकार चालत असेल तर जनता कितपत जनतेची सेवा होणार हे जनतेने विचार करावा. दुसरी गोष्ट, खरं तर काल आपण सर्वांनी पाहिलं असेल, पोलिसांनी तात्पर्य दाखवून, एक चातुर्य दाखवून तो जो सैफवर हल्ला करणारा हल्लेकरू आहे त्याला पकडले. त्याला पकडल्यानंतर आता अनेक गोष्टी आपल्याच माध्यमातून लोकांसमोर येत आहेत. कसं त्याला पकडलं, कुठे त्याला पकडलं, बांगलादेशी होता, हे सगळं लोकांसमोर आलेलं आहे. पण ह्याच्यातून एक कळतं आपल्याला, पहिली गोष्ट ही कळते की जर पोलिसांना मोकळं मैदान दिलं आणि गृह खात्याने पोलिसांचे हात बांधले नाहीत तर पोलीस कुठेही जाऊन कोणी गुन्हेगार असेल त्याला पकडून कोर्टासमोर हजर करू शकतात. मग काल ते आपण पाहिलं, कुठे चिखलात जाऊन, ठाण्यात जाऊन तो लपला होता, कुठे कुठे गेला, सीसीटीव्ही फुटेज मिळालं. म्हणजे एका बाजूला पोलिसांचे जर हात मोकळे ठेवले आणि मैदान मोकळं दिलं तर पोलीस कोणालाही पकडू शकतात कुठेही जाऊन. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं, गृह खात्याची आणि सरकारची इच्छाच नसेल तर मग वाल्मिक कराडसारखे लोकांना, म्हणजे ते आता फोन वापरतात की नाही मला माहित नाही, म्हणजे त्यांची संपत्ती केवढी काय काय आहे, अनेक लोकांनी, आरटीआय ऍक्टिव्हिस्टनी, सगळ्यांनी, राजकीय मंडळींनी सांगून दाखवलेली आहे. पण संतोष देशमुख प्रकरणी जे कोणी आरोपी असतील त्यांना शरण यायला लागलं, पोलीस त्यांना पकडू शकले नाहीत का? तर पोलिसांची चूक नव्हती, गृह खात्याच्या मनात इच्छा आहे की नाही, हा एक मोठा विषय. आणि म्हणून मी पुन्हा एकदा पोलिसांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो की काल त्यांनी दाखवलं की पोलीस जर कामाला लागले आणि पोलिसांना जर मोकळं मैदान दिलं तर कसं पोलीस यंत्रणा आपली महाराष्ट्रातली आहे, मुंबई पोलीस कसे आहेत, महाराष्ट्र पोलीस कसं आहे, त्यांचं खरोखर आम्ही अभिनंदन करतो, अभिमान आहे. आणि आमचं सरकार देखील असताना त्यांच्यासोबत आम्ही अभिमानाने उभं राहिलो. पण दुसरी गोष्ट त्याच्यात ही येते की जर हा माणूस बांगलादेशवरनं येऊन आपल्या राज्यामध्ये लपत असेल, कुठेतरी कोणावर हल्ला करत असेल, कोणाच्या तरी घरात घुसून मारत असेल, पहिलं म्हणजे बांगलादेशातून ही व्यक्ती आपल्या देशात घुसलीच कशी? योगायोग सांगा किंवा राजकीय काही घडामोडी सांगा, पण भाजपनी किंवा काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी मध्यंतरीच्या काळात बांगलादेशी हटाव मोर्चे काढले होते. आता आपण हे लक्षात घ्या
की गेले 10 वर्ष आणि आत्ताचं 1 वर्ष म्हणजे 11 वर्ष 2 बहुमताची सरकार आणि आत्ताचं एनडीएचे सरकार कोणाचं आहे केंद्रामध्ये? भाजपाचं आहे. महाराष्ट्रात देखील गेली 11 वर्ष 2.5 वर्ष आमची सोडली, तेही कोविडच्या लॉकडाऊनमध्ये गेली, पण 2.5 वर्ष जर सोडली तरी गेली आपण पाहताय किती वर्ष, 8-8.5 वर्ष तर भाजपचंच सरकार आहे. मग केंद्रात गृहमंत्री कोणाचे आहेत? तर भाजपचे आहेत. राज्यात गृहमंत्री कोणाचे आहेत? तर भाजपचे आहेत. आज जर हे भाजपचे कोण लोक मोर्चा काढत असतील, मी खरोखर त्यांना एकच सांगेन की आपण सगळ्यांनी मिळून मोर्चा काढला पाहिजे आणि प्रधानमंत्र्यांना विचारलं पाहिजे की आपलं सरकार जे केंद्रात बसलेलं बहुमताचं सरकार आहे ते अकार्यक्षम आहे का? ते काही आपल्या बॉर्डर सिक्युअर करू शकत नाही का? तुमच्या देखरेखीत बांगलादेशी घुसतातच कसे? बरं आला आणि तो राहिला कुठे होता? 6-7 महिन्यापूर्वी, एक तर 6-8 महिन्यापूर्वी आला, आता सगळं कळतंय. म्हणजे खोके सरकारच्या वेळी राहिला कोणाच्या जिल्ह्यामध्ये? ज्या जिल्ह्यातून पूर्व घटनाबाह्य मुख्यमंत्री होते. म्हणजे हे नक्की कुठपर्यंत पोहोचलेलं आहे? 10 वर्षात भाजपचं जे अपयश आहे, मग एका बाजूने चीन घुसत आहे, दुसऱ्या बाजूने बांगलादेशी घुसत आहेत आणि एका बाजूला आपण पाहतोय बांगलादेशमध्ये हिंदू आक्रोश करत आहेत की आम्हाला न्याय द्या, आम्हाला देशात घ्या, तिथून काही हे काही तिथे काही करू शकत नाहीत, भाजप जाऊ शकत नाही, केंद्र सरकार जाऊ शकत नाही, थांबू शकत नाही. इस्कॉनचे जे तिथे मला वाटतं पुजारी होते त्यांना पण अटकेत टाकलं होतं. भाजप किंवा केंद्र सरकार काही बोलू शकलं नाही. पण त्याच भाजपच्या देखरेखीत, त्याच भाजपच्या केंद्र सरकारमध्ये, त्याच भाजपच्या राज्य सरकारमध्ये जर कोणी बांगलादेशी आपल्या राज्यात येऊन, आपल्या शहरात येऊन हमला करतो तर ही धोकेदायक गोष्ट आहे. आणि भाजपचं केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो किती अपयशी ठरलंय ह्याचं मोजमाप तुम्ही करू शकता. आज कोर्टाने त्याच्यावर ताशाने ओढलेले आहेत. म्हणजे निवडणुकीच्या आधी हे एन्काउंटर राजकीय दृष्टी केला होता का? काहीतरी एखादा विषय किंवा त्याला काही गुपित माहिती होतं ते अजून काही तसंच ठेवण्यासाठी केलं होतं का? हा पण विषय आहे, पण ते कोर्टात आहे आता विषय तो. पालकमंत्री पदाच्या मुख्यमंत्री हतबल आहेत आणि मुख्यमंत्री एवढे हतबल कसे हा प्रश्न आम्हाला पडलाय. म्हणजे दादागिरी का सहन करतात? बरं कोणाची? तर एक मंत्री ज्याचे चेले जाऊन रस्ता रोको करतात. असं रस्ता रोको करून जर व्हायला लागलं, बीड आणि परभणी मधली जनता तर बिचारे किती आक्रोश करतात न्याय पाहिजे म्हणून. त्यांच्याकडे नाही गेलं ते असं स्थगिती द्यायला किंवा तिथे लगेच न्याय द्यायला. मग जे लोक ज्यांच्या हावरटपणामुळे किंवा स्वार्थीपणामुळे रस्ता रोको करतात, लोकांना त्रास देतात, काही काही पब्लिक प्रॉपर्टी जाळपोळ करतात, अशा मंत्र्यांना तुम्ही काढून टाकलं पाहिजे की त्यांचा हट्ट ऐकून दादागिरी सहन करून तुम्ही स्थगिती दिली पाहिजे. आणि जर अशी भांडणं स्वार्थापोटी होत असतील तर जनतेची कामं कधी होणार? जनतेची सेवा कधी करणार आहे लोक? सरीच्या भेट होती, पण हेच विषय महत्वाचे आहेत आणि ह्या विषयावर देखील चर्चा झाली. सर, पालकमंत्र्यांचा विषय तुम्ही काढला. पहिल्यांदाच पाहायला मिळते की 3 सहपालक हो, सहपालक मंत्री आहेत. आणि तुम्हाला सांगतो हे पालकमंत्री कोणाला नाही व्हायचंय, त्या जिल्ह्याचा ना मालक व्हायचंय, यांना मालकमंत्री व्हायचंय. आणि म्हणून हे सगळी भांडणं चालली. मुख्यमंत्री आणि उदय सामंत उद्योग मंत्री हे लाओसला गेलेले आहेत. पुन्हा त्यांची आणि कोणीतरी गावी पण गेले मी ऐकलं, नाराज होऊन. ते अपेक्षा करतात की पुन्हा एकदा करोडोचे उद्योग देशामध्ये येतील. बघा तुम्हाला सांगू, ह्याच्यात राजकारण कुठेही न आणता डॅव्होसची जो दौरा आहे यशस्वी ठरावा ही महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून माझी पण इच्छा आहे. जी उधळपट्टी होत होती गेल्या 2 दौऱ्यांमध्ये, म्हणजे जे मिंदेंचा दौरा होता ती आम्ही तुमच्या समोर आणली, आपण पण पाहिली ती. म्हणजे ती काय आपल्या डोळ्यादेखत झालेली उधळपट्टी आहे. 24 तासात 40 कोटी, परत दुसऱ्या दौऱ्यात 40 कोटी, किती मोठा लवाजमा घेऊन गेलेले हे सगळ्यांना माहिती आहे. पण ह्या दौऱ्यातून काहीतरी चांगलं निघावं अशी आमची पण अपेक्षा आहे, कारण शेवटी फायदा हा आपल्या राज्याचा झाला पाहिजे. पण गावी कोण गेले नाराज होऊन ते जरा बघा. आणि आज चंद्र दिसतोय की नाही जरा बघा. चांगलं काही निघालं नाही तर काढायला लागेल. हिंदी में जरा आपसे सैफ अली खान के मुद्दे में आरोपी बांग्लादेशी पकड़ा गया. बांग्लादेशी हटाव को लेकर मोर्चे निकल रहे हैं. देखिए मोर्चे तो निकल रहे हैं, लेकिन जो मोर्चे निकल रहे हैं भाजपा के अगर होंगे तो मैं उनसे यही पूछना चाहता हूँ कि बांग्लादेशी हटाओ मोर्चा ये आप प्रधानमंत्री महोदय के ऑफिस पे लेके जाओ और पूछो कि आपकी सरकार जो है 10 साल से है, लेकिन बांग्लादेशियों को क्यों नहीं रोक पाई है. मैं ये भी जानना चाहता हूँ कि 10 साल से अभी 11 साल हुए इस सरकार को, अभी मई में हो जाएंगे. जो बहुमत की 2 सरकारें थी, मोदी साहब की, पीएम साहब की थी, तो उसमें एक तरफ से चीन घुसखोरी कर रहा है, दूसरी तरफ से घुसपैठी कर रहा है, दूसरी तरफ से आप देख रहे हो बांग्लादेशियों को रोकने में असफलता मिल रही है. और इसी बात को हम पिछले साल भी छेड़ रहे थे कि जब बांग्लादेश में हिंदू आक्रोश कर रहे हैं कि उन पे अन्याय हो रहा है, उन पे अत्याचार हो रहा है,
तभी इसी केंद्र सरकार ने, भाजपा की केंद्र सरकार ने चावल बांग्लादेश को भेंट दे दी है। इसी भाजपा की सरकार के देखरेख में अगर आप देखें, निगरबा में है, यही बांग्लादेशी लोग आ रहे हैं, हमारे राज्य में आ रहे हैं, हमारे देश में आ रहे हैं। केंद्र में सरकार किसकी है? भाजपा की है। राज्य में सरकार किसकी है? भाजपा की है। होम मिनिस्ट्री केंद्र में किसके पास है? भाजपा के पास है। राज्य में होम मिनिस्ट्री किसके पास है? भाजपा के पास है। तो फिर ये भाजपा की असफलता नहीं है? और यही मैं पूछना चाहता हूं कि ये सारे मोर्चे में हम भी शामिल होंगे, हम भी शामिल हो सकते हैं और होना भी चाहिए, हम भी मोर्चा निकालेंगे, लेकिन भाजपा ने जवाब देना चाहिए कि पिछले 10 सालों में कितने बांग्लादेशी उनको पकड़े गए, कितने बांग्लादेशियों को वापस भेजा गया, यूपी की सरकार ने कितने बांग्लादेशियों को बांग्लादेश में भेजा और इस सरकार ने कितने बांग्लादेशियों को बांग्लादेश में भेज दिया है। और यही मैं वापस दोहराना चाहता हूं कि ये जो हमला करने वाला आदमी था वो 6-8 महीने पहले आया, बांग्लादेश से आया, ये जो पुलिस से जानकारी मिल रही है वो है। और यही बात, यही इंसान जाके कहाँ रुकता है? तो थाना में रुकता है जहां से अनकॉन्स्टिट्यूशनल चीफ मिनिस्टर थे पिछले सरकार के। तो फिर ये क्या है? षड्यंत्र है? ये उनको घुसपैठ करने के लिए कोई एक मौका दे रहे हैं, एमनेस्टी दे रहे हैं कि क्या दे रहे हैं? इसके अलावा आपको लगता है सीएम कि साहब दिल्ली में विधानसभा चुनाव है, इसका फायदा उठाएंगे बीजेपी? देखिए, बीच में तो अरविंद केजरीवाल साहब ने तो साफ दिखाया था कि जो रोहिंग्या के कॉलोनीज है, हरदीप सिंह पुरी जी की तो ट्वीट है उस पे कि उन्होंने केंद्र सरकार ने तो बिठाया उनको। इसके अलावा और ये भी मैं कहना चाहता हूं कि देश के बॉर्डर्स की जो जिम्मेदारी है वो केंद्र सरकार की है। अगर बॉर्डर्स से चीन घुसपैठी कर है या फिर बांग्लादेशी आके बस रहे हैं तो ये असफलता सिर्फ भाजपा की है और केंद्र सरकार की है, क्योंकि पिछले 10 सालों में बहुमत की सरकार भाजपा की रही है। आदित्य जी, आपसे जानना चाहेंगे, आपकी भी सरकार के हमने 2019 में देखा था, आप लोगों ने काफी हम लगाया था कि बॉर्डर सुरक्षित है। इस सरकार में पॉलिटिशियन के ऊपर अटैक हो रहा है, सेलिब्रिटी का अटैक हो रहा है, क्या आपको लगता है इस सरकार में, जो मौजूदा सरकार है, उसमें सेलिब्रिटी और पॉलिटिशियन सुरक्षित है? मुझे लगता है आम नागरिक भी कहाँ सुरक्षित है। पिछले सरकार देखो या अभी की सरकार देखो, कोई हिट एंड रन करके भाग जा रहा है, कभी कोई किसी के घर पे गोलियां चला रहा है, कोई कुछ भी चल रहा है, और होम डिपार्टमेंट क्या कर रहा है फिर? और यही मैं बात कहना चाहता हूं कि अगर आपने देखा होगा कि अगर पुलिस को ऑर्डर्स दिए जाए कि जो भी गुनहगार उसको पकड़ो, तो दिखाते हैं कैसे किया है उन्होंने, 24 घंटे में उसको पकड़ा है। लेकिन वाल्मीकि करार में होम डिपार्टमेंट और सरकार उसको खुद को शरण आना पड़ा, यानी होम डिपार्टमेंट उसको प्रोटेक्ट कर रहा था कि सरकार उसको प्रोटेक्ट कर रही थी। पुलिस अपना काम कर रही है, लेकिन सरकार क्या कर रही है? सरकार आदेश दे रही है कि नहीं दे रही है? गार्जियन मंत्री विवाद को लेकर आप क्यों दावा कर रहे हैं कि सीएम झुक गए हैं शिंदे सेना के सामने? कल रात को आपने देखा होगा कि एक नोटिफिकेशन आया जिसमें नासिक और रायगढ़ के गार्डियन मिनिस्ट्री को स्थगित किया गया है, पालक मंत्री को स्थगित किया गया है। पहले ऐसे कभी नहीं होता, सह पालक मंत्री कभी नहीं थे, स्थगिति कभी नहीं मिलती थी। एक बार निर्णय हुआ तो निर्णय हुआ, लेकिन कोई चले जाते हैं किसी मंत्री के जो स्वार्थी है और टायर जलाते हैं, कभी कोई जाता है रास्ता रोको करता है मुंबई गोवा हाईवे का। ऐसे मंत्रियों को मंत्रिमंडल से निकालना चाहिए, लेकिन फडणवीस साहब दादागिरी को शरण आते हैं, ये हैरानी की बात है। और अगर ऐसी सरकार ये समझौता करने लगी, ऐसे कोalition का इनका धर्म होगा, फिर जनता की सेवा कैसे होगी? विदेश में जब ऐसा होना कितना सीएम विदेश में होते हुए ऐसे नोटिफिकेशन निकलना उनको पता है कि नहीं, मुझे मालूम नहीं। सरकार बिल्कुल सरकार पॉलिटिशियन की डेथ हो जाती है, उनको गोली मार दी जाती है, नहीं, क्योंकि सरकार जो है अपने वादों में व्यस्त है। वादे नहीं पूरा कर सकते, लेकिन वाद निर्माण करते हैं, यानी झगड़ा निर्माण करते हैं। तो यही बात होती है ना कि एक होता है कि सरकार जनता की सेवा में व्यस्त हो, दूसरी बात होती है कि अपने ही मूड में व्यस्त हो। अभी की सरकार देखो तो कोई पालक मंत्री नाराज है, कोई खाता नहीं मिला इसलिए नाराज है, कोई बंगला नहीं मिला इसलिए नाराज है, तो जनता की सेवा कब करेंगे? बदलापुर एक और सवाल जानना चाहेंगे, राहुल सेवाले दावा करें कि 23 जनवरी को महाराष्ट्र में बड़ा भूकंप होने वाला है। आपके गुट के विधायक और कांग्रेस के गुट के विधायक जो है उनके संपर्क में, उनके बयान को आपके कितनी सच्चाई? उनके पास मैं देखता भी नहीं। इसके अलावा आप जिस तरह से बदलापुर एनकाउंटर को लेकर जब विपक्ष जो आरोप लगाते हैं, शक जता रहा था, आज मजिस्ट्रेट की रिपोर्ट में वो बात सच होती नजर आ रही, इस पर आपका क्या कहना है? बिल्कुल, ये अभी आज ही कोर्ट में हमने सुना कि ये फर्जी एनकाउंटर है कि नहीं, इस पे कोर्ट ने देखिए शक जताया है और मुझे लगता है कमेटी बिठाई है। एक बात यही होती है कि ये जो जिसको एनकाउंटर हुआ था, फेक हो या सही हो एक बात होती है, लेकिन उसे क्या पता था जो सरकार जनता से छुपाने चाहती है और पूरे सारे जो नामो निशान है वो नष्ट करना चाहती है।
तो वो भी सोचने की बात होती है। क्या चुनाव में आपके लिए लिया गया फैसला हो सकता है, क्या किया गया? आप उनसे पूछें। देखिए जी, सवाल ये है कि जो एनकाउंटर आप हिंदी में, अरे हाँ, एकनाथ शिंदे के मुख्यमंत्री पद थे तभी हुआ था, और अभी जो फैसला आया है वो देवेंद्र जी उप मुख्यमंत्री है, तो ये फैसला है। और कहा जाता है कि जब एनकाउंटर हुआ था तब देवेंद्र जी होम मिनिस्टर थे, तो क्या लगता है कोई किसी का गेम कर रहा है? ये अभी आपने और अच्छा एक्सटेंशन दे दिया है, लेकिन दोनों सरकार में देवेंद्र जी के पास होम मिनिस्ट्री तो थी। यही बात मैं पूछना चाहता हूं कि ये कल जैसे पालक मंत्री पे ऊपर विवाद हुआ है या किसी और बंगले पे विवाद होता है, तो ये वाद विवाद में फंसे हुई सरकार है। जनता की सेवा कब करेगी और कैसे करेगी, जनता को न्याय कैसे दे पाएगी? अभी तक लाड़की बहन योजना शुरू हुई है? नहीं। 2100 की है? नहीं की है। काफी सारे जो वादे थे जनता को, वो जो पूरे करने हैं, पहले 100 दिन में करने वाले थे, कितने दिन निकल गए? आपस में डिपार्टमेंट देने में कितने दिन गए? 20 दिन तो उसी में गए थे। और ये शायद हो सकता है, मैं आपकी तरफ से वो सवाल करूंगा अभी। आदित्य जी, कोलकाता की बात करते हैं, जो हमने देखा था हाल ही में एक रेसिडेंट डॉक्टर के साथ रेप करके हत्या कर दी गई थी। आज कोर्ट ने फैसला सुनाया है उम्र कैद की सजा। कोर्ट के फैसले को आप किस तरह देखें? मुझे लगता है फैसला अच्छा है, तुरंत आया है। और मैंने पहले भी कहा है कि अगर रेप में कोई कन्विक्ट हो तो उसको टेररिस्ट के जैसे ही ट्रीट करना चाहिए, फिर वो लाइफ इम्प्रिजनमेंट हो या हैंग टू डेथ। 23 तारीख को बाला साहब जी की जयंती है, आपके पार्टी की तरफ से किस तरह कार्यक्रम का आयोजन किया गया? क्या आपको लग रहा है बीएमसी चुनाव के ठीक पहले फिर एक बार ओरिजिनल शिवसैनिक के उन्हें का? नहीं, 23 तारीख तो हम ऑफ कोर्स उनसे प्रेरणा तो लेते ही है, और सभा भी है, तो आपको आमंत्रित करते हैं सभी को। अभी फैसला आया है, शासन निर्णय आया है, जिसमें लिखा है कि रायगढ़ का जो ध्वजारोहण होने वाला है वो आदिति तटकरे करेगी और नासिक का गिरीश महाजनी करेगी, यानी घुमा फिरा के फिर एक बार फिर यही मैं पूछना चाहता हूं, तो इतना कंफ्यूजन क्यों है? और अगर ये फैसले, ये जीआर अगर आगे पीछे होते रहे तो ये सरकार चलेगी कैसे? और क्या जो उधर के जो विधायक है या जो मंत्री है, फिर वो मिंदेगढ़ के हो या भाजपा के हो, क्या उनके मन में ये है कि वो महिला के साथ काम नहीं कर सकते? क्या उनके मन में ये है कि वो गिरीश जी के साथ काम नहीं कर सकते, अदिति के साथ काम नहीं कर सकते? क्या है उसमें? क्यों रात को स्थगिति दी गई थी? क्या सीएम साहब को पता था कि ये स्थगिति दी गई है, कि ऐसे ही नोटिफिकेशन जारी किया था? आपको नहीं लगता कि कांग्रेस हालांकि अभी तक आप तैयारी सभी पार्टी कर रही है, शिवसेना का क्या फैसला? क्या आप लोग अकेले लड़ेंगे या महाविकास आघाड़ी के साथ लड़ेंगे? मुझे लगता है सबसे पहले तो चुनाव जब तय हो गए, जब जाहिर हो गए, तो हम अपनी बात करेंगे। लेकिन आज यही दो इंपॉर्टेंट विषय है, पालक मंत्री और उस पर जो कंफ्यूजन हो रहा है, जनता की सेवा नहीं हो रही। और दूसरी बात यही है कि अगर बांग्लादेशी घुसपैठी कर रहे हैं, घुस के हमारे देश में आ रहे हैं, कहीं क्राइम कर रहे हैं, कहीं जॉब ले रहे हैं, तो ये केंद्र सरकार की असफलता है कि अभी तक वो रोक नहीं पाए। और केंद्र सरकार और यहाँ के भी शायद सीपी, कमिश्नर ऑफ पुलिस, हमें आंकड़े बताए कि पिछले 10 सालों में कितने बांग्लादेशियों को वापस बांग्लादेश में भेज दिया है, और उसके पहले की 10 सालों में कितने बांग्लादेशियों को भेज दिया था। आदित्य जी, एक आखिरी सवाल आपसे। चलो, आपने कहा आखिरी तो अच्छा है। मेरे तरफ से आखिरी सवाल। कुछ समय पहले यूपी के जो ये सीएम वो आए थे और फिल्म सिटी यूपी में लेके जाने की कहीं ना कहीं चर्चाएं हो रही थी। अभी जिस तरह का माहौल फिल्म इंडस्ट्री में है, कहीं ना कहीं डर का माहौल बना हुआ है, क्या आपको लगता है इसकी वजह से फिल्म सिटी जो है यूपी में शिफ्ट? देखिए, एक बात तो है कि इनकी कोशिश तो बहुत सालों से चल रही है, लेकिन अभी तक तो कुछ जा नहीं पाए। हाँ, पिछले सरकार में काफी सारी इंडस्ट्रीज गुजरात की, और ये जाहिर सी बात है। इसलिए मैंने कहा कि अभी की डाइवोर्स दौरा जो है, सीएम साहब का जो डाइवोर्स की ट्रिप है, टूर है, सक्सेसफुल रहे, ये हर एक की मनोकामना है, क्योंकि महाराष्ट्र में इन्वेस्टमेंट आना चाहिए। महाराष्ट्र में अभी जो माहौल है, कोई भी मंत्री झगड़ा कर सकता है, कोई भी हाईवे बंद कर सकता है और जीआर निकालता है, खुद के लिए कोई बंगला मांगता है, कोई जिला मांगता है। ये कोई अच्छे हालात नहीं है, ये कोई शुभ चिन्ह नहीं है। और मेरा तो यही कहना है, मेरी तो यही मान्यता है कि अगर सरकार को आगे चलना है तो विरोधी पक्ष हो या सत्ताधारी पक्ष हो, महाराष्ट्र की हित का सोचना होगा, स्वार्थ का नहीं। आखिरी तक Just because law and order situation is not being maintained, the celebs would prefer UP for their. I think it is irrespective of whether whoever wants to move anywhere, the law and order situation in Maharashtra has to be absolutely brought back to normal. Today, right from civic sense in driving, and I keep speaking about this in the assembly also, you see a lot of wrong side drivers. 2 crimes are on the rise. Unfortunately, the past 3 years have seen an absolute
crumble in the law and order situation in Maharashtra, and we hope it gets restored. आदित्यजी, उदय सामंत 20 आमदारांसोबत तयार होते असं महाविकास आघाडीकडून आरोप केला गेलाय जेव्हा सरकारची स्थापना होत होती. काय नेमकं 20 होते की 22 होते? तुम्ही सांगा. त्या दिवशी आपण आकडा कुठचा बोललो? नवा उदय असं म्हटलं जातंय. एकनाथ शिंदेंना बघा, पत्र लिहून- ह्याच्यात मला त्यांच्या राजकारणात जायचं नाही. एवढंच मी सांगेन की मागचे जे 2 दौरे झाले डायव्हर्सचे तसे होऊ नयेत, उधळपट्टी होऊ नयेत. येत काही असेल तर चांगलं इथे यावं, चांगले इन्व्हेस्टमेंट यावी, नोकऱ्या त्याच्यातून निर्माण व्हाव्यात. डेटा सेंटर तर येत राहतात आणि डेटा सेंटर काही नुसतं इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू नये, FDI नुसतं इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू नये, त्याच्यातून जॉब क्रिएशन किती होतं हे बघावं. पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वात महत्त्वाचे जे 2 विषय होते त्याच्यावर आणीनच. आणि एकच सांगतो की आता हे जे सगळीकडे सुरू झाले, आज पण पेपरमध्ये वाचलं की कोणीतरी कोळीवाड्यातून सांगितलं की आमच्या बाजूला बांगलादेशी राहतात किंवा इथे राहतात तिथे राहतात. एकच आहे, पोलीस कमिशनरनी सांगावं की मुंबईत किती बांगलादेशी आहेत, किती लिगल आहेत, किती इलिगल आहेत आणि किती लोकांना परत पाठवले. धन्यवाद.